रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी. प्रत्येकाला असं वाटतं की वारी चुकू नये, पण ज्यांना वारी शक्य नाही यांना आपण फेसबुक दिंडीच्या माध्यमातून वारीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मागचे 15 वर्ष झाले आपण वारीला एक डिजिटल डॉक्युमेंटेशन करतोय वारीचं, आणि या संदर्भातच एक नवीन कल्पना आपण आता मांडतोय लहान मुलांना वारी समजून सांगण्यासाठी. कारण की लहान मुलांना वारी समजून सांगणारं कॅरेक्टर आपल्याकडे नव्हतं. तर छोटा वारकरीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आपण गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचं लॉन्चिंग केलं. आपल्याकडेही आपण छोटा वारकरीसाठी आपण भेट घेतली होती, आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे काय काय करता येईल या संदर्भात आपलं बोलणं झालंच. आज तुकोबांच्या पालखीतलं पहिलं गोल रिंगण आहे बेलवडी येथे, ते पार पडले. तुम्ही तिथे त्याचा अनुभव घेतला. काय वाटतंय तुम्हाला, की काय भावना होत्या? तो जो गजर झाला, मी तिथेच होतो, तुमच्या हस्ते आरती झाली. काय भावना आहेत, की काय तुम्हाला वाटतंय वारीमध्ये आल्यानंतर? अवर्णनीय असं म्हणता येईल. याचं कारण एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं हे शक्य असतं, पण ज्या वेळेला अनुभवापेक्षा अनुभूती होते त्या अनुभूतीचं वर्णन करणं अशक्य असतं. ती अनुभूती फक्त अनुभूती घ्यायचीच असते आणि ती धारण करायची असते. मला स्वतःला असं वाटलंय, ज्या वेळेला या रिंगणामध्ये वारकऱ्यांना, टाळकऱ्यांना आपला अश्व आणि आपल्या भगिनींची फुगडी आणि तुळशी घेऊन त्यांचं नृत्य, या सगळ्यातनं एक रिदम, एक ताल हा अनुभवायला मिळतो. आणि त्या रिदम तालातना देह आणि आपलं अंतर्मन, ज्याला आत्मा म्हणा, सूक्ष्म मन म्हणा, यामध्ये एक रिदम, एक ताल निर्माण होतो. आणि तीच अवस्था तल्लीन अवस्था असते. त्या तल्लीन अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली. अहोभाग्य. छोटा वारकरी हा महाराष्ट्राची संस्कृती असेल, आपली जी काही लहान मुलांचं आपण कनेक्ट करतोय लहान मुलांना वारकरी संप्रदायाशी, तर या लहान मुलांना तुमचा काय संदेश असेल, की काय तुम्ही कशा पद्धतीने आपण आता वारसा पुढे नेला पाहिजे? आता आम्ही आमचे चुलते बसले तिथं शिवाजी महाराज, हे आता ज्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडून वारसा आम्ही घेतोय, आणि आता माझ्या मुलीचं नाव मी वारी ठेवले, तर तिला वारी समजून सांगायचं. खरं तर हा छोटा वारकरी त्यासाठीच बनवलेला आहे, की वारी म्हणजे काय त्यांना समजून सांगायचे. आता कारण हा वारसा आहे तसा पुढे गेला पाहिजे, त्यामध्ये काही न भेसळ होता. किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर आता जे काही लहान मुलं आहेत, की किती त्यांना असा फेटा बांधता येतोय का नाही, किंवा ते धोतर घालता येतोय का नाही पुढच्या पिढीला, मला म्हणजे प्रश्न पडलेला आहे. त्यांना ते शिकायचे आता. आणि आता आम्ही ते पण व्हिडिओ बनवतोय, की फेटा कसा बांधायचा, धोतर कसं घालायचं, हे शिकवलं पाहिजे ह्या पिढीला. कारण की आता पुढची पिढी तर मला वाटते पॅन्ट शर्ट मध्ये येते काय वारीमध्ये, असा हा प्रश्न पडलेला आहे. तर छोटा वारकरी यांना तुमचा काय संदेश असेल? मला वाटतं हा उपक्रम स्तुत्य उपक्रम आहे. हा विचार उद्याचा विचार आहे. आपल्या समाजातल्या प्रथा परंपरा टिकवणारा विचार आहे. आपल्या संस्कृतीचं संवर्धन आणि जतन करणारा विचार आहे. त्यामुळे छोटा वारकरी या प्रयोगाला, उपक्रमालाच माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मला वाटतं हे पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्या पुढच्या पिढीला जी भाषा, जो संवाद त्यांना अपेक्षित आहे, त्या पद्धतीने न्यावं लागेल. आणि म्हणून समाज माध्यमांचाही उपयोग आपल्याला करावाच लागेल, जो आपण करतो आहोत. मला असं वाटतं व्यक्तिशः ज्ञान प्रचंड महत्वाचं आहे, पण विनोबा भावे असं म्हणतात की ज्ञानाला भक्तीची जोड हवी. भक्तीच्या फुलाला, ज्ञानाच्या झाडाला भक्तीची फुलं लागावीत. आणि त्यामुळे जोपर्यंत भक्ती हा मार्ग आपल्या येणाऱ्या पिढ्या स्वीकारणार नाही, तोपर्यंत चित्त शुद्धीचा मार्ग मिळणार नाही. आणि चित्त शुद्धी नसेल तर आपल्या सगळ्या कर्मांची वलय धारण करण्याची स्थिती आपली नसेल. आणि म्हणून ह्या भक्ती मार्गात आपल्या पुढच्या पिढीला आणण्याची पूर्ण रचना या छोटा वारकरीमध्ये मला दिसते. आणि म्हणून मी सर्व माझ्या बालमित्रांना पण सांगेन, ज्ञानी व्हा, पण भक्ती मार्गातही तल्लीन व्हा. याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन, हे तुकोबा सांगून गेलेत. आणि आमचे चुलते शिवाजी महाराज असतील, ते आता विश्वस्त आहेत पंढरपूरचे. त्यांनी खूप वर्ष सेवा केली आमचे देऊचे विश्वस्त म्हणून पण, आणि आता पंढरपूरचे विश्वस्त म्हणून करतात. यांनाही माझा प्रश्न असेल, की तुम्हाला काय वाटतंय, की कशा पद्धतीने पालखी सोहळा आता वाढलाय? आता तुम्ही सगळं आधीचा पालखी सोहळा पण तुम्ही पाहिला विश्वस्त असताना, देवचे विश्वस्त असताना, आणि आता पंढरपूरचेही विश्वस्त आहात. कशा पद्धतीने यामध्ये वाढ होते, आणि ती जर क्वांटिटेटिव्ह वाढ आहे का क्वालिटेटिव्ह वाढ आहे, तो याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? वाढ होते खरं तर निश्चितच आहे, पण त्या वाढीबरोबर एक साधारण 2015 नंतर खास परिवर्तन झालं, सामाजिक परिवर्तन झालं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, 2014 साली एका भक्ताने वाळवंटामधलं जे म्हणजे दुर्गंधीचं साम्राज्य, विष्ठेचा सडा वाळवंटावर पाहिला,
आणि त्याने हायकोर्टामध्ये अपील केलं की बाबा एवढी मोठी 700 वर्षाची परंपरा आहे, ती जर टिकवायची असेल तर ह्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा दिल्या पाहिजे. आणि मग त्यांनी पंढरपूर प्रशासन, महाराष्ट्र शासनावर ताशेरे ओढले. बाबा एवढ्या परंपरेची तुम्ही वारकऱ्यांना या मूलभूत सुविधा पुरवायला पाहिजे. आणि वाळवंटावर कीर्तन करायला, भजन करायला बंदी आणली. खरं तर भजन हा वारकऱ्यांचा आत्मा आहे. तुटोय शरीर तुटोय मस्तक हरिनामाचा गजर चुकू नये. तर ते भजनच बंद केलं तर वारीचा काय फायदा? म्हणून त्यावेळेला मग त्यावेळेचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र त्यांनी आणि सेवा सहयोग संस्था पुण्यातली यांच्या माध्यमातून निर्मल वारी ही संकल्पना पुढे आली. आणि त्या निर्मल वारीमध्ये म्हणजे त्या संघाचा फार मोठा वाटा आहे. निर्मल वारीमुळं 10 वर्षामध्ये असं परिवर्तन झालं की ज्या वाळवंटामध्ये विष्ठेचा सडा पडायचा, दुर्गंधीचं साम्राज्य असायचं, आज त्या वाळवंटामध्ये रांगोळीचा आणि फुलाचा सडा पडतो. हे परिवर्तन झालं आणि हे अपेक्षित होतं. हा झाला एक विषय. दुसरा एक विषय की बाबा शासनाने म्हणजे आपली खरं तर रस्त्याचं रुंदीकरण व्हायलाच पाहिजे. काय तर हे जे भक्ती मार्ग गडकरींच्या माध्यमातून झाले ते अतिशय सुंदर असे मार्ग झाले, परंतु त्याच्या दुतर्फा झाडं पाहिजे, वृक्ष वेळली पाहिजे. कारण ज्या वेळेला वारकरी सकाळची न्याहारी करतात, दुपारचं जेवण करतात, थोडीशी वामकुक्षी घ्यायला तिथं विश्रांती पाहिजे. पूर्वी झाडं होती, तशी झाडं लावायला पाहिजे. तर तो मार्ग सुरू झाला आणि मंदिर समितीच्या वतीने आम्ही मंगळवेढा पंढरपूर, आमचे गंगा महाराज असतील, निगडीताई असतील, आमचे सगळे संस्थांचे विश्वस्त असतील, यांनी पाठिंबा देऊन मंगळवेढा ते पंढरपूर असा एक आदर्श असा पालखी महामार्ग आम्ही केला. 9,200 झाडं लावली. त्याला आम्ही पाण्याची व्यवस्था केली आणि हे सुद्धा केलं म्हणजे ट्री गार्ड सुद्धा ठेवली. त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट आम्ही शासनाला दिला आणि त्यापासून काम केलं. आणि आता नुकतीच 9 जूनला आशिषजींच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की ठीक आहे, आता शासनाने झाडं म्हणजे रस्ते केले, पण आता झाडं पाहिजेत. मग अशी एक आम्हाला कल्पना सुचली की जे IPL मध्ये डॉट बॉल टाकतात, प्रत्येक डॉट बॉलला 500 झाडं, तर ती झाडं या पालखी महामार्गाच्या ठिकाणी लावावी आणि ही संत विचाराची वाट हरित करावी, असा एक चांगला निर्णय आशिषजींमुळे झालाय आणि तो आता लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या छोट्या वारकऱ्यांना एक तुमच्याकडून आवाहन करा, कारण की आता जर झाडं लावली तरच त्या छोट्या वारकऱ्यांना सावली भेटणार आहे पुढे गेल्यानंतर. हे जे लहान मुलं आहेत हा. त्या पुढच्या पिढीला जर सावली पाहिजे तर आताच्या पिढीने झाडं लावली पाहिजेत. थोडक्यात तुमचं आव्हान काय असेल ते कॅमेऱ्यात बघून करा. मी तर सांगतोय, आपण या ठिकाणी सगळे बसलोय, आपण आता जे पाणी पिलं असेल तर आरोचं पिलो, बरोबर आहे, पण हवा मात्र आपण निसर्गातलीच घेतली, बरोबर आहे ना. ती का घेतली तर आपल्या 2-3 पिढ्या अगोदर त्यांनी झाडं लावलेली, त्याचा आपण उपभोग घेतोय. आपण जर झाडं नाही लावली तर पुढे येणाऱ्या 2-3 पिढ्या आपल्याला माफ करतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे अशी जी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एक संस्था आहे 14 ट्रीज म्हणून, आमची वृक्षदाय सारखी संस्था आहे. त्या 14 ट्रीजला मी भेट दिली आमच्या सगळ्या वृक्षमित्रांनी. आणि तिथे गेलो, म्हणलं तुमच्या संस्थेचं नावाचं काय रहस्य आहे, 14 ट्री का? तर त्यांनी सांगितलं, महाराज की माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत ह्या जो ऑक्सिजन घेतो तेवढा ऑक्सिजन तयार करायला 14 झाड लागतात. म्हणजे कमीत कमी माणसाने आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला 2 मुलं असतील, 3 मुलं असेल तर 14च्या पटीत 3 मुलं असेल तर 14 तरी 42 झाडं लावली पाहिजे. 2 असतील तर 14ने 28 लावली पाहिजे. 1 असेल तर 14 लावली पाहिजे. हे आपण केलं पाहिजे तर पुढची पिढी आपल्याला हे करेल, नाही तर ती माफ करणार नाही. बरोबर. हा माझा संदेश आहे की झाडं लावली पाहिजे. आणि झाडं लावणं 1% काम आहे, हे जगवून पण जगवणं हे 99% काम आहे. आणि तेच काम होत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी या पालखीच्या माध्यमातून, पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही संकल्प केलाय आमच्या मंदिर समितीने की पंढरपुरामध्ये जे काही 10 पालखी महामार्ग येतात ते सगळे पालखी महामार्ग आपल्याला हरित करायचे, हा आमचा संकल्प आहे. आणि महासंकल्प असा आहे, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, हे जे 7 पालखी महामार्ग आहे हे आपल्याला सगळे हरित करायचं आहे. हा आमचा महासंकल्प आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं 140 पालख्या छोट्या मोठ्या पंढरपूरला येतात, त्याच्याकडे रेकॉर्ड आहे. ठीक आहे. तर ते सगळं जर हरित झालं तर महाराष्ट्रात नक्कीच हरित क्रांती झाल्याशिवाय राहणार. आणि ते आशिषजींच्या माध्यमातून होईल असं मला वाटतं. रामकृष्ण हरी. प्रश्न